कुंभार पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाले. 5 षटकांचा सामना. पहिल्याच बॉलवरती मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता परंतु थोडासा दूर राहिला आणि नक्कीच एक मोठी विकेट होता राहिली. अमोल संघातला असणारा एक तगडा बॅटर. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. ऋतिकने प्रयत्न केले परंतु पोहोचू शकला नाही आणि तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. एका धावेच्या साह्याने संघाचं खातं ओपन झालंय. संघाचा अकाउंट ओपन होईल धापलकावरती एकदा. तालुक्यातील दोन नामवंत संघ एकमेकांचे आमने सामने. यावेळेस मात्र गुडघा टेक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न परंतु हुज वेस्टीच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू. मुख्य पंचांनी कळवला वाईट बॉल. अतिरिक्त अभंतर धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढवेल. धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती धावा त्या 2 धावा. गोलंदाज तयार पुन्हा राउंड द विकेट. यावेळेस गुड नॉट टेक और सिक्सर देक बिग हिट षटकार. यावेळेस मोठं आक्रमण केलं. षटकाराने वैयक्तिक खातं उघडलं महेशने. स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. 6 धाव्यांच्या मदतीने धावफलकाची वाढ होते. धावफलकावरती धावा आहेत त्या 8 धावा. 2 चॅम्पियन संघ आहेत एकमेकांच्या आमने सामने. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेली आहे. पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. पुन्हा एकदा चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार. थँक्यू. जबरदस्त बॅटिंग करतोय महेश मंत्रे. 2 चेंडूमध्ये लगातारचे 2 षटकार त्याने खेळलेत. गोलंदाजावरती प्रचंड मोठं आक्रमण केलंय. यावेळेस मात्र नक्कीच थोडासा लांब ठेवला चेंडू. वाईट लाईला धरून मात्र हा चेंडू टाकलाय. आतापर्यंत राऊंड द विकेट येत होते परंतु झालेलं आक्रमण त्यानंतर ओव्हर द विकेट आले आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच चांगला चेंडू टाकला. चेंडू डॉट जो धावफलकावरती नोंदवला जातो. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 14 धावा जे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बारगस्त आहे. यावेळेस हा चेंडू मिस्टाईम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक मात्र आशिषला पण पाहतो तिथे चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये चांगलं कमबॅक करतात किरण. आक्रमण जरूर झाले परंतु स्वतःवरती असणारा विश्वास नक्कीच त्यांनी दाखवला. चांगला चेंडू त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. पावलांचा वापर केला. खोदून काढलाय चेंडू. सर्कल बीट होईल परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षक आतिश कुंभार आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिले 6 चेंडू थोडेसे मागणे ठरले. तब्बल 16 धावा ज्या मात्र पहिल्या षटकामध्ये खर्च झालेल्या आहेत. त्यामध्ये एका बाजूने अमोलला पण पाहिलं शांततेत कामगिरी केली. दुसऱ्या बाजूने विध्वंसक आक्रमक फटके मात्र खेळले महेश मंत्रेने. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले. तब्बलकावरती धावात तर 16 धावा. पॉवरप्लेचं दुसरं षटक. पॉवरप्लेचं अंतिम षटक जे मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होणार आहे आणि दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं आतिश कुंभारला. संघातील असणारा एक परफेक्ट ऑलराऊंडर आतिश कुंभार जो गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये दाखल होईल. या पूर्वीच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या किताबाचा मानकरी ठरलेला खेळाडू आपण गोलंदाजीच्या मार्कवरचा षटक क्रमांक 2 मध्ये पाहणार आहे. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे कारण लीगचा शेवटचा सामना यानंतर नॉकआउटचे सामने आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामने जिंकलेले आहेत. परंतु पॉईंट्स टेबलला अव्वल स्थानावरती कोण राहणार हे देखील फार महत्त्वाचं. त्यासाठी मात्र दोन्ही संघ विजयाचे प्रयत्न करत आहेत. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवरती अक्रॉस द बॅट आकाशाला गवसणी घालत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं तिथे षटकाराने. आक्रमण केलंय. 6 धाव्याने स्कोर कार्ड वाढले जाईल. धावफलकावरती धावा 22. पहिल्या षटकामध्ये महेशने मात्र 2 षटकार खेळले. त्यानंतर षटक क्रमांक 2 मध्ये अमोलने देखील त्याचे इरादे स्पष्ट केलेत. त्याने देखील आक्रमक फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. आग आता दोन्ही टोकाला लागली आहे. दोन्ही बाजूने आक्रमणाला सुरुवात झाली आहे. यावेळेस पावलांचा वापर परंतु ओळखलं तिथे हालचाल करतोय बॅटर. त्यानंतर टप्पा मागे ठेवला. वेग दिला. उंची दिली आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू बॅटाने बॉलचा संपर्क होत नाही. अगदी नाकाडोळ्यासमोर मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट.
त्यावेळेचा चेंडू शरीराच्या दिशेने होता मिस टाइम स्ट्रोक स्क्वेअर लेग मधून ऋतिक चेंडू पर्यंत पोहोचतो तोपर्यंत एक सिंगल आली. तेजस साठी पारितोषिक येते. तेजसने जर डाय मारून झेल पकडला तर मंथन पवळे यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक असणार. धावफलकावरती धावत त्या 23 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा आतिश उर्ध विकेट. त्यावेळेस हेलिकॉप्टर आणि पुन्हा एकदा प्रचंड मोठा आक्रमण केलं. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबत नाही. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धावा. पुन्हा एकदा मोठं आक्रमण झालंय. यावेळेस आतिशला देखील टार्गेट केलंय. संघातील एक प्रमुख खेळाडू आतिश सातत्याने कमी धावा खर्च करणारे षटकार त्याच्याकडून पाहायला मिळतात परंतु या सामन्यामध्ये त्याला देखील खर्च करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. आक्रमण त्याच्यावरती देखील केलंय. 4 चेंडू त्याने टाकलेत. 11 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. धावफलकावरती एकूण धावा आहेत 27 धावा. 27 धावा आतापर्यंत आघाडीच्या सलामीच्या जोडीने धावफलकावरती नोंदवल्यात. हा चेंडू सोडून दिला. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. बचावपूर्वक चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु अतिरिक्त दिशा तिथे नक्कीच आपण पाहतोय. वाईट बॉल अतिरिक्त अवंतर धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 28 धावा. मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. 71,000 रुपयाचा रोख रक्कम पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा. अक्रॉस द पार्ट मिड विकेट मध्ये जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर धूम धडाका होता. ठोकलाय षटकार. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 34 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी. आतिश बराचसा मागणा ठरलाय. तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत. शेवटचा अखेरचा चेंडू. अखेरचा चेंडू इनसाइड आउट. ओव्हर कव्हर्स. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. क्लास दाखवलं महेशने. एक क्लासिकल स्ट्रोकने आलेला एक सुंदर चौकार. 4 धावा. थँक्यू. प्रचंड महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 मध्ये तब्बल 22 धावा खर्च झाल्यात. सलामीच्या आघाडीच्या जोडीने प्रचंड मोठं आक्रमण केलं. विध्वंसक रूप धारण केलंय आणि षटकारांच्या चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा त्या 38 धावा. सलामीच्या आघाडी जोडी मात्र चांगली खेळी करताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात. धावफलकाचे एक मोठे इमारत बांधायची आहे त्यासाठी पाया मजबूत असणं गरजेचं. तीच आपण पाहतो. नक्कीच चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे दोन्ही फलंदाज करताना पाहायला मिळाले. 38 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये नवीन गोलंदाजाचा वापर केलाय. आदित्य राजावत या गोलंदाजावरती संघाने विश्वास दाखवलाय. आदित्य येतो षटक क्रमांक 3 मध्ये. समोर पहिला चेंडू खेळण्यासाठी अमोल. विध्वंसक तगडा बॅटर म्हणून सातत्याने त्याच्याकडे पाहिलं जातं. दूरवरती षटकार चौकार खेळण्याची क्षमता ज्याच्याकडे तो अमोल. पहिलाच बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफ मध्ये. एक सिंगल तर तोपर्यंत घेतली जाते. क्षेत्ररक्षक पोहोचला. एका धावेवरती नक्कीच यावेळेस थांबवलं. एका सिंगल वरती थांबवलं. एका बाजूने अमोलने पण पाहिलं. पॉवर प्लेच्या षटकातील 5 चेंडू खेळले. 9 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजू महेशने 7 चेंडू खेळले. 27 बनवल्यात. पॉवर प्लेचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपला. क्षेत्ररक्षणाचं बंधन हटलं गेलं. क्षेत्ररक्षकांच्या हाताला आता सीमारेषेच्या जवळ पाहायला मिळतात. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर. गोलंदाज तयार पुन्हा आता. ओहो यावेळेस मात्र कुठगा टेक स्ट्रोक खेळायचा होता परंतु तिथे पाठाने बॉलचा संपर्क नाही. चेंडू थेट एस्टॅन वरती. विकेट आली. क्लीन बोल्ड. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश बाग. मोठी विकेट येताना पाहिले. महेश जो मैदानाच्या आतमध्ये बाद झाला ज्याने आतापर्यंत नक्कीच पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रचंड आक्रमण केलं होतं. विध्वंसक खेळी ज्याने केली. प्रचंड वेगाने धावफलक ज्याने पुढे नेऊन ठेवलं तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतो महेश मंत्रे. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज सिद्धेश लांडगे हा नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल.
स्कोरकार्ड वरती धावा आहेत 39 धावा. एका बाजूने रामेश्वर क्रिकेट क्लब केमसेवाडी तर त्यांच्या विरोधामध्ये न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन या दोन संघांमध्ये एक महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच पॉइंट्स टेबलला टॉप वरती राहील. त्यासाठी मात्र इथे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतात. नवीन बॅटर सिद्धेश आलाय. एका बाजूने अमोल मामा भाच्यांची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती तयार. यावेळेस पहिल्याच बॉल वरती सिद्धेश शूट अँड फायर. चेंडू सीमारेषा पलीकडे षटकार. जबरदस्त आक्रमण केलंय. जणू काय तो डगआउट मधून सेट होऊन आलाय. अशा प्रकारे मात्र सुरुवात त्यांनी केली. षटकार आला पहिल्याच बॉलवरती सिद्धेशच्या बॅट मधून. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वाढेल. धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. एक विकेट आली. एक फलंदाज बाद झाला परंतु त्यानंतर सिद्धेश आला. त्याने आक्रमण केलंय. षटकार ठोकलाय. आदित्यला कमबॅक करावं लागेल. वेगवान गोलंदाज वेग दाखवलाय. यावेळेस मात्र चेंडू आपण पाहतो डिक्लेरेशन झोन मध्ये जाईल. एक धाव मिळेल. एक सिंगल मिळेल. स्कोरकार्ड वरती धावा 46 धावा. दोन्ही संघांनी आतापर्यंत पाहिलं तर एक सामना जिंकलेला आहे. विजय रथावरती स्वार होत दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये लढतात. शेड्यू डिक्लेरेशन झोन मध्ये गेल्यानंतर मात्र स्ट्राईक जी चेंज होताना आपण पाहतो. आता अमोल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू बाकी त्या षटकातील. आदित्यने 4 चेंडू टाकले. 8 धावा खर्च केल्यात. एक विकेट मिळवली. 2 चेंडू मध्ये चांगलं कमबॅक करावं लागेल. समोर एक तगडा बॅटर आहे. त्याच्यासमोर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो यावेळेस पावलांचा वापर करत खेळपट्टीचा वापर करत मात्र तिथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू टप्पा थोडासा मागे ठेवला आणि त्यानंतर मात्र बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. चेंडू डॉट आला. निर्धाव चेंडू धावफलकावरती नोंदवला जातोय. चांगली गोलंदाजी आतामध्ये झाली. एक षटकार येऊन देखील सुंदर कमबॅक केलं. धावा कमी प्रमाणामध्ये नक्कीच रोखल्या त्यानंतर आणि एक विकेट देखील पाहायला मिळालेली. यावेळेस हा चेंडू खोदून काढला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक बनतायत दर्शक. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. शेवटच्या बॉलवरती सनसनीत चौकार. तीन षटकांचा खेळ होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये अर्धशतक नोंदवले गेले. 50 धावा ज्या धावफलकावरती स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 50 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता मात्र 3 गोलंदाज आपण पाहिलेत. कोणत्याही गोलंदाज रिपीट केलं नाही. 3 गोलंदाज वापरले गेले. 3 गोलंदाजांनी प्रयत्न केले धावा रोखण्यासाठी. आता 4थ्या षटकासाठी पाहायचं कोणता गोलंदाज वापरला जाणार. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल धावा रोखण्यासाठी. 4थ्या षटकामध्ये देखील नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती पाठवलाय आशिष कुंभार. हा नवीन गोलंदाज जो 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. 50 धावा धावफलकावरती. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेले आहेत. दोन्ही फलंदाजांनी मात्र मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पहिलाच बॉल धीम्या गतीचा होता. वळण घेणारा चेंडू होता. जागा बनवत मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सिद्धेशचा तिथे परंतु धीम्या गतीचा चेंडू इथे त्रास देताना पाहायला मिळाला. बॅटने बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडूला डॉट. चेंडू ते निर्धाव. 50 धावा आतापर्यंत आहेत. प्रोजेक्टर स्कोर जर पाहिलं तर जवळपास 78 ते 80 या वेगाने धावा येत राहिल्या तर पुन्हा आक्रमण केलंय. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक आला चेंडूच्या खाली. टिपतोय झेल. विकेट आली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश बाद. एक चांगला झेल रोहितचा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी विकेट आली. त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अशोक ववले. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळेल. 50 धावा धावफलकावरती आहेत. दुसरा फलंदाज देखील मैदानाच्या आतमधून माघारी जातोय. अमोलला साथ देण्यासाठी नवीन बॅटर अशोक. चेंडूचा इशारा येईल. रनापर्यंत नक्कीच ते गोलंदाज थांबलाय. आशिष पुन्हा सज्ज होतोय. ऊर्ध्व विकेट.
हो, यावेळेस देखील प्रचंड वेग, त्या वेगाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होता, वेगाने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होता, टायमिंग तिथे जुळालं नाही आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धब्बल कबर. तर आतापर्यंत 3 गोलंदाजाचा वापर केला, तिन्ही गोलंदाजाच्या षटकामध्ये मात्र धावा आल्या, परंतु चौथं षटक आशिषच्या खांद्यावरती जबाबदारी दिली त्याने आतापर्यंत. चांगले चेंडू जरूर टाकलेत परंतु यावेळेस मात्र नक्कीच तिथे डेड बॉल, चेंडू आता तो निसटतोय. 3 चेंडूमध्ये आशिषने 2 विकेट मिळवल्या, 1 विकेट मिळवली, 2 चेंडू निर्धाव टाकलेत. कोणत्या प्रकारे मात्र धावा त्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये खर्च केलेला आहे. 50 धाव्यांवरती संघाचा धाव फलक स्थिर आहे. अशोक कशा प्रकारे मात्र साथ देईल अमोलला. जास्तीत जास्त चेंडू आता अमोलला फेस करणं गरजेचं आहे. अमोलकडे ती क्षमता आहे, ती ताकद दूरवरती षटकार चौकार खेळण्याची, कमीत कमी चेंडू जास्तीत जास्त धावा, हे अमोलचं वैशिष्ट्य राहिले. यावेळेस पुन्हा चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर गेला, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, फलंदाजला चेंडू पडल्यानंतर काहीसं समजत नाहीये परंतु तिथे चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. मात्र आपण पाहतोय रिव्ह्यूचा वापर केलाय, वाईड आहे की नाही ते मात्र आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल. पंचांनी तिथे निर्धाव चेंडू कळवलाय परंतु नक्कीच बॅटिंग टीमने आपण पाहतोय वाईडसाठी चॅलेंज केलेलं आहे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, चेंडू डॉट असेल, निर्धाव असेल चेंडू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस पावलांचा वापर करत खेळायचा प्रयत्न होता, तिथे पुन्हा एकदा गती कमी केली आणि अचूकता चांगली ठेवली. पुन्हा एकदा फलंदाजाला मात्र तिथे आपण पाहतोय अपयश आलं. पुन्हा एकदा फक्त चेंडूला वारं घालण्याचं काम तिथे झालंय. पुन्हा एकदा चेंडू डॉट. आयचे स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक पाहायला मिळेल का, तो विक्रम नोंदवला जाणार का. 5 चेंडू टाकलेत, कोणत्याही प्रकारे धाव खर्च केली नाहीये, 1 विकेट मिळवली. यावेळेस बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेत, संधी असेल विक्रम नोंदवण्याचा आणि विक्रम नोंदवलाय. पहिली त्या ठिकाणी निर्धाव षटकाची नोंद केली जाते. गोलंदाज आशिष कुंभार, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. धावा रोखणं गरजेचं असताना धाडसाने आला आणि धावफलकाचा वेग जो वेगाने धावत होता त्या वेगाला मात्र थांबवलं. एकही धाव खर्च केली नाही, 2 विकेट मिळवल्या आणि पहिलं निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम केला आशिष कुंभारने. स्पर्धेच्या निमित्तानं एमव्ही कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा मनोजदादा वर्मा यांच्या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पारितोषिक आशिषच्या बेडन ओव्हरसाठी. 4 षटकांचा खेळ होतोय, धावफलकावरती 50 धावा आहेत. पहिल्या 3 षटकामध्ये धावफलकाचा वेग प्रचंड होता, 50 धावेपर्यंत संघाचा धावफलक जाऊन पोहोचलो होता 18 चेंडूमध्ये, परंतु त्यानंतरचे 6 चेंडू एकही धाव आली नाही आणि 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं घेऊन आतिश पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण. शेवटचे 6 चेंडू. पहिलाच बॉल अकुट टप्प्याचा होता, अक्रॉस द बॅट फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो बॅटची कडा घेऊन शरीराचा वेध चेंडू घेतो. त्यानंतर गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी आपल्या फॉलोथ्रूमध्ये चेंडूला अडवेल. कोणत्याही प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये, चेंडू आलाय निर्धाव, चेंडू येतोय डॉट. त्यावेळेस हा चेंडू देखील खुलवल टप्प्याचा होता, वाईड यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय परंतु स्वतःने तिथे गोलंदाज आपण पाहतो स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू लाडवेल. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये केलं, चांगला वेग आता या षटकामध्ये आतिश दाखवतोय. पूर्वीच्या षटकामध्ये प्रचंड मागण्या ठरला, 22 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु पुन्हा एकदा संघाने दाखवलेला विश्वास, तर विश्वासावरती आता स्वार होत आतिश गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगले चेंडू टाकलेत, पहिले 2, कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये, 50 धाव्यांवरती धाव फलक स्थिर आहे. 8 चेंडू झाले, 8 चेंडू मध्ये मात्र आपण पाहतो कोणत्या प्रकारची धाव आलेली नाहीये. 8 चेंडू पूर्वी मात्र धावफलक हल्लं गेलं होतं. यावेळेस मात्र बॅटची कडा स्टँडच्या मागे 1 2 3 प्रयत्न केले तिथे, परंतु मैदानाच्या आतमध्ये झेल होऊ शकला नाही. त्यानंतर धावेचा प्रयत्न होता, परंतु नकार कळवला आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चेंडू डॉट. लागोपाठचा 9वा चेंडू आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येतोय. 9 चेंडू झालेत, कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. चिंता वाढली जाते किमसोडी संघाची देखील. सुरुवात चांगली झाली, परंतु गोलंदाजाने देखील शेवटचे काही चेंडू बाकी असताना कमबॅक केलंय.
हा चेंडू मात्र पुन्हा सोडून दिला, छेडलं नाही. वाईटच्या अपेक्षेने सोडून दिलेला चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो, पडल्यानंतर बराचसा आतमध्ये आलाय आणि फलंदाज ते मात्र मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो बीट होतोय. पुन्हा चेंडू डॉट. सुंदर सुंदर कमबॅक पाहायला महागडे जरूर ठरले. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर खर्च झाल्या, परंतु संघाचा विश्वास, संघातील खेळाडूंचा विश्वास तो सार्थ करतोय. अतिश कुमार 4 चेंडू निर्धाव टाकलेत. 50 धाव्यांवरती धावफलक स्थिर आहे. थांबवलं गेलं. मृत चेंडूचा इशारा. पुन्हा डेड बॉल. अमोलने आपण पाहतोय आतापर्यंत 12 चेंडू खेळले, 14 धावा बनवल्यात. महेश मंत्रेने खेळलेली विध्वंसक सुरुवात, पण त्याची विकेट आली. त्यानंतर सिद्धेशने एक षटकार खेळला, परंतु त्यानंतर मात्र धावेसाठी पुन्हा संघर्ष पाहायला मिळालाय. हो, यावेळेस देखील भन्नाट वेग, प्रचंड वेगाने मात्र आता आतिश मैदानाच्या आतमध्ये चेंडू फेकतोय. पुन्हा मात्र तिथे फलंदाजला थांबून ठेवलंय. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. 11 चेंडू आतापर्यंत नक्कीच निर्धाव आलेले आहेत. कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाही. 11 चेंडू डॉट. सुंदर गोलंदाजी. 50 धावा धावफलकावरती. 12वा चेंडू आपण पाहतो तिथे धाव मैदानाच्या आतमध्ये खर्च करतोय. क्रिकेट विश्वामध्ये प्रथमतः आपल्याला पाहायला मिळेल 11 चेंडू लागोपाठचे डॉट टाकले गेले आणि 12व्या चेंडूवरती मात्र मैदानाच्या आतमध्ये तिथे फलंदाज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बाद झालेला आहे. एकाच सामन्यामध्ये 2 विक्रम नोंदवले गेले. लागोपाठच्या 11 चेंडू डॉट आणि एक निर्धाव षटक पाहायला मिळालं. पहिला डावाचा खेळ होतोय. प्रथमचा बॅटिंग करत असताना रामेश्वर क्रिकेट क्लब केम्सवाडी संघाने बनवल्या त्या 51 धावा जिंकण्यासाठी 52 धावेंचं आव्हान, 52 धावेंचं टार्गेट. चला, आघाडीचे दोन्ही फलंदाज आपण देखील मैदानाच्या आतमध्ये या. दुसऱ्या डावाला, दुसऱ्या इनिंगला आपण या ठिकाणी त्वरित सुरुवात करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य संतोषदादा दगडे पाटील यांचं प्रामुख्याने शुभाग मनवत आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य अनिलदादा बारसकर यांचं देखील या ठिकाणी शुभाग मनवतोय. यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मान्य भारत शेळके यांचं देखील या ठिकाणी शुभाग मनवतोय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे.
दुसरा डावाला दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात करतोय. 52 धावेंचं टार्गेट, 52 धावेंचं आव्हान. सलामीची आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने अतिश कुंभार, दुसऱ्या बाजूने आशिष कुंभार, दोन बंधूंची जोडी येते सलामीसाठी. तर गोलंदाजीच्या मार्कवरती पहिलं षटक घेऊन अमोल गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. पहिला चेंडू पायावरती उठा, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण तिथे खराब. त्यानंतर मात्र चेंडूचा पाठलाग सुरू झालाय, परंतु चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे. आला एक सुंदर चौकार, 4 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा तयार. यावेळेस पुन्हा एकदा शरीराच्या दिशेने चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पाठची कडा आणि त्यानंतर चेंडू डिक्लेअर मध्ये एक धाव मिळेल. स्कोर कार्ड पुढे जाते धावफलकावरती. 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या आहेत. 52 धावेंचं टार्गेट आहे. 52 धावेंचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झाला. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण खराब झालं, त्यानंतर मात्र मिळालेला चौकार. परंतु त्यानंतर चांगला चेंडू गोलंदाज अमोलने टाकलाय. प्रथमदा बॅटिंग करत असताना नक्कीच अमोलने चांगली फलंदाजी केली होती. शेवटचे काही चेंडू असताना त्याच्या बॅटवरती चेंडू आले नाही, परंतु आता गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. अमोल पुन्हा तयार. समोर आशिष, पुढचा चेंडू पुन्हा शरीराच्या दिशेने असणारा चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचेल. एक सिंगलची पुन्हा धावफलकावरती नोंदवली जाते. वारंवार मोबाईल तर वेगवान चेंडू शरीराच्या दिशेने टाकले जातात. श्रीभेदक मारा करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो असताना 6 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. समीकरण मात्र बदललं जात आहे. शेवटचे 27 चेंडू बाकी असतील. 27 चेंडू मध्ये 46 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे. पॉईंट टेबलवरती अव्वल स्थानावरती कोण राहणार, त्यासाठी मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कारण दोन्ही संघांनी आतापर्यंत एक सामने जिंकलेले आहेत. यावेळेस मात्र एक सुंदर फटका खेळलाय आणि चेंडू मात्र तिथे सीमारेषेच्या पलीकडे पोहोचलाय. चौकार, 4 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं एसबी स्पोर्टचे असणारे सर्वांनी सिकंदर दादा भोसले यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. स्कोरकार्ड 4 धाव्यांच्या पद्धतीने पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. पहिल्या डावातील पहिल्या 3 षटकामध्ये 50 धावा धावफलकावरती होत्या. 18 चेंडूमध्ये 50 बनवल्या, परंतु त्यानंतरच्या 12 चेंडूमध्ये केवळ 1 धाव बनवली गेलेली आहे. 11 चेंडू डॉट आले. 12व्या चेंडूवरती मात्र जी धाव येताना आपण पाहिली, विक्रम मात्र नोंदवला गोलंदाजांनी. यावेळेस रिषभ मध्ये चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय. जाईल बिग विकेट गॉन. ज्या विकेटची गरज होती, ज्या विकेटच्या शोधात होता गोलंदाज, ती विकेट आली. अतिश कुंभार मैदानाच्या आतमध्ये बाद. स्कोरकार्डवरती 10 धावा आहेत. अजून 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाज तयार. पुन्हा यावेळेस पुन्हा शरीराच्या दिशेने आणि चेंडू मात्र पोहोचलाय तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये. पुन्हा एक धाव मिळेल. पहिल्या षटकाची सांगता होते
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा खेळ झाला. 24 चेंडू बाकी आहेत. 24 चेंडू मध्ये 41 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. सुंदर गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये, एक मोठी विकेट मिळवली. एक तगडा बॅटर आतिश कुंभारला मात्र मैदानाच्या आतमधून माघारी पाठवलं. आता पाहायचं कोणता गोलंदाजी चांगली गोलंदाजी साकारण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कोणत्या गोलंदाजीच्या खांद्यावरती जबाबदारी असणार. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक महत्त्वाचं षटक आहे. 52 धावा रोखायच्या त्यासाठी मात्र चांगली गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चांगली सुरुवात तर झाली. पाहायचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जितेंद्र जितू केमसे नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. समोर आदित्य राजावत आणि आशिष कुंभार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. विजय रथावरती स्वार झालेले दोन्ही संघ आहेत. यावेळी हा चेंडू खोदून काढलाय 2 क्षेत्ररक्षकांच्या दरीमध्ये. सर्कलला भेद चेंडू डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे मिळताय धावाच्या आरेत. सुंदर चौकार. धावफलकावरती आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती आहेत. आगत चौकाराने केले. पॉवर प्लेच्या क्षेत्ररक्षणाचा चांगला फायदा घेण्यासाठी नक्कीच इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती झाला. आदित्य राजावत आज मात्र संघाची जबाबदारी त्याला देखील आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण संघातील प्रमुख फलंदाज पहिल्या षटकामध्ये अगदी स्वस्तात बाद झालेला आहे. मोठी धावसंख्या गाठायची त्यासाठी प्रयत्न करायचे. यावेळेस फुल टॉस, परंतु तो डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव. तिसऱ्या पंचांकडे मात्र जो निर्णय पाठवला, बिमर आहे की नाही हे चेक करण्यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला. चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय पाठवला. हा चेंडू बिमर आहे की नाही मध्ये तपासलं जात आहे. महेश जाधव सर आपण पाहतोय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. फेअर डिलिव्हरी. सोळा धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस भन्नाट वेग, कुठल्याही स्पॉट वरतून चेंडू थेट इष्टरक्षकाच्या दिशेने वेगाने गेलाय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा आता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट आलाय. कमबॅक करतो जितू. चांगली गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण झालं, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलंय 2 चेंडू चांगले टाकलेले आहेत. धावफलकाला थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा दार राऊंड द विकेट. यावेळेस हा चेंडू सरळ पाटणे. प्रयत्न तिथे चांगले, परंतु प्रयत्नांचा थोडासा अपुरा पडलाय आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. तिसऱ्या पंचांकडे मात्र चेक करण्यासाठी पाठवलं. हा षटकार आहे की चौकार. चौकार. वेगवान चेंडू अगदी बुंदात टाकला होता. तो चांगला तिथे खोदून काढला. आणि मैदानाच्या आतमध्ये पाहतो तिथे सुटलेला झेल क्षेत्ररक्षक बराचसा पुढे निघून आला होता. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस नो चान्स, संधी दिली नाही. यावेळेस थेट चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पूर्वीच्या चेंडूवरती सुटलेला झेल तिथे चौकार आला, परंतु यावेळेस कोणत्या प्रकारे संधी दिली नाही.
आणि नक्कीच जीवनदानाचा फायदा घेतला, षटकार ठोकलाय. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 26 धावा. आतापर्यंत धावा 26 नोंदवल्या गेल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज आहे. सुटलेला झेल इथे मागण्या ठरवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस हे समीकरण अनेक वेळा आपण पाहिलंय. सुटलेले झेल त्यानंतर राहिलेल्या मोठमोठ्या इनिंग गोलंदाजच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिलेत, परंतु गोलंदाज देखील सांगतोय आम्ही देखील कमी नाहीये. चांगला चेंडू टाकला, अगदी बुंदट टाकला, यॉर्करचा प्रयत्न केला आणि या चेंडूवरती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला एका जागेवरती उभं करून ठेवलं. चेंडू डॉट आला. 2 षटकांचा खेळ होईल. 12 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 26 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 26 धावा हे समीकरण. बाकी 12 चेंडूमध्ये 26 बनवल्यात. राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 26 बनवायच्यात. छोटीशी टीम मीटिंग आपल्याला पाहायला मिळेल. कोणता गोलंदाजावरती जबाबदार द्यायची नक्कीच चर्चासूत्र तिथं पाहायला मिळतंय. कोणता गोलंदाज इथे मात्र धावा रोखेल त्या गोलंदाजावरती विश्वास दाखवायचा, त्यासाठी नक्कीच आपण पाहतो नक्कीच तिथे मोठी चर्चा पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो चर्चेनंतर. समोर आलं इथे अमोल. पहिलं षटक ज्याने मात्र वेगाने हाताळलं, ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी केली तो अमोल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला फलंदाज त्याने माघारी पाठवलाय अमोल केमसे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होईल. साखळी फिरतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू. यानंतर मात्र नॉकआउटच्या लढती, नॉकआउटचे सामने यानंतर मात्र जे आपल्या पेटीला येतील. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना हा देखील. जो संघ जिंकेल तो मात्र पॉइंट्स टेबल अव्वल स्थानावरती जाईल. त्यासाठी मात्र इथे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. समोर पहिला चेंडू खेळण्यासाठी आदित्य राजावत. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे, टिपतोय झेल. अमोल सांगतोय तिथे तुम शेर हो तो हम भी शिकारी है. मिळवली विकेट. फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती मात्र दुसरा फलंदाज देखील माघारी पाठवलाय. नवीन बॅटर आशिष शुक्लवत. एका बाजूने आशिष कुंभार आहे, दुसऱ्या बाजूने आशिष शुक्लवत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. अमोल तयार. राऊंड द विकेट. पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळला. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. 2 क्षेत्ररक्षक तिथे नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळाले. चेंडू स्टॉप केला, फेकी केली. तोपर्यंतच्या कालावधीमध्ये एक सिंगल आली. दोन्ही संघाला विजयाचा अंतर अजून समान गाठायचं आहे. दोन्ही संघाला मात्र इथे अजूनही खूपसे प्रयत्न करायचे आहेत. दोन्ही संघासमोर बऱ्याचशा अडचणी आहेत, पण त्या अडचणीवरती मात दोन्ही संघाला द्यायची. 27 धावा आतापर्यंत धावफलकावरती सुंदर गोलंदाजी करतोय अमोल. दुसऱ्या बाजूने सेट झालेला आहे आशिष. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू होता. पुन्हा ब्रह्मास्त्राचा वापर केला. यॉर्कर चेंडूचा प्रयत्न तिथे पाहायला मिळाला. वेगाने चेंडू टाकलाय. नक्कीच तिथे हलक्या हाताने चेंडू खेळला. 1 धाव, 1 सिंगल मैदानाच्या आत. चांगल्या चेंडूवरती आपण पाहतो इथे नक्कीच सन्मान दिला जातोय. सावधत्या काळजीपूर्वक मात्र स्ट्रोक खेळले जातात. ज्या ज्या वेळेस संधी मिळाली, खराब चेंडू आले त्या वेळेस मात्र आक्रमण केलेलं आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. प्रयत्न करायचे आहेत. संतांनी सांगितले केल्याने होते, केल्याची पाहिजे. प्रयत्न करावे लागतील. तुमचे प्रयत्न चांगले असतील तर परमेश्वर देखील तुमच्या यशासाठी या मैदानावरती आल्याशिवाय राहणार नाही. प्रयत्न प्रामाणिक करावे लागतील तुम्हाला. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू. स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. पड जर धडपड पाहायला मिळाली चेंडू थांबवण्यासाठी, कारण इथे सामना महत्वाचा आहे. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली. पुन्हा एका धावेने मात्र स्कोर कार्ड पुढे जातं. एका धावेने मात्र धावफलकाला हलतं ठेवलं जातंय. धावफलक वाढलं जातंय. 29 धावा स्कोर कार्डवरती. अमोल सुंदर गोलंदाजी करतोय. संघातील असणारा एक प्रमुख खेळाडू आहे. त्याच्या खांद्यावरती संघाची फार मोठी जबाबदारी आहे. संघाचा त्याच्यावरती खूप विश्वास आहे. तोच विश्वास तो नक्कीच सार्थ करतोय. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू. त्यावेळेस टप्पा थोडासा मागे ठेवलाय. या पूर्वीचे पण 2 चेंडू पाहिले तर दोन्ही चेंडू यॉर्करचा प्रयत्न होता.
परंतु हा चेंडू गुडले स्पॉटवरती वेगाने टाकलाय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज देखील बीट होताना पाहायला मिळाला. चांगलं मात्र तिथे आपण पाहतो व्हेरिएशन दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न अमोलचा पाहायला मिळतोय आणि त्या प्रयत्नाला यश देखील येत आहे. गोलंदाजाने मात्र तिथे फलंदाजाला चांगलं थांबवलंय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव आहे. 13 चेंडू अजूनही बाकी आहे. 23 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजाला प्रयत्न करायचे, संघर्ष करायचा आहे. संघर्षाच्या पट्टीतून मात्र आज तयार व्हायचं आहे. बॅकफुटला गेले, कट केला चेंडू आणि चेंडू मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचला. तिथे एक धाव मिळाली. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. 22 धावा अजूनही बनवायच्या. 12 चेंडू बाकी. आतापर्यंत 3 षटकामध्ये 10 धाव्यांची सरासरी राखली गेली. 10 धाव्यांच्या सरासरीने 30 धावा बनवल्यात, परंतु राहिलेल्या 2 षटकांमध्ये जवळपास 11 धाव्यांची सरासरी आहे आणि 11 धाव्यांच्या सरासरीने 22 धावा बनवायच्या 2 षटकांमध्ये. गोलंदाजीच्या मार्कमध्ये गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये प्रसाद घारे वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक 4थ्या क्रमांकाचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होतोय. पहिला डाव आठवा. पहिल्या डावातला 18 चेंडू, त्यामध्ये 50 धावा होत्या. आता दुसरा डाव आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूंचा खेळ झाला. 30 धावा धावफलकावरती. पहिल्या डावातील शेवटच्या 12 चेंडूवरती केवळ 1 धाव आलेली आहे. आता पाहायचं आहे दुसऱ्या डावातील राहिलेले 12 चेंडू कशा प्रकारे टाकले जाणार. 22 धावा रोखायच्यात. प्रसाद घारे आला षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं घेऊन. तर दुसऱ्या बाजूने सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आशिष कुंभार अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभा आहे. पहिलाच बॉल यॉर्करचा प्रयत्न होता. अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल घेतली आहे. दुसरा धावेसाठी प्रयत्न केला नाही. चांगलं साथ दिली क्षेत्ररक्षकाने. साथ इथे फार महत्वाची असेल. क्षेत्ररक्षकांची भूमिका आता महत्वाची आहे. कमी धावा रोखायचे त्या खेळपट्टीवरती आणि नक्कीच त्या धावा रोखत असताना गोलंदाजीच्या प्रयत्नाला क्षेत्ररक्षकाची साथ जर मिळत असेल तर संघासाठी ते साथ नक्कीच महत्वाची ठरेल. 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या 11 चेंडू. 11 चेंडूमध्ये 21. दुसऱ्या बाजूने आशिष शुक्लवत दीर्घ अनुभव या खेळाडूकडे. आज मात्र अनुभवाच्या ताकदीवरती विजयाच्या दिशेने वाटचाल करायची. विजयाच्या वाटेवरती अनुभवाच्या ताकदीवरती नक्कीच पुढे जायचंय. फुलटॉस होता. मिस्टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. यष्टीरक्षक येतो चेंडूच्या खाली. झेल टिपतोय आणि तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद जो होताना पाहायला मिळेल, परंतु तिथे बिमरसाठी बॅटिंग टीमने रिव्हचा वापर केला. हा चेंडू बिमर आहे की नाही त्यासाठी मात्र रिव्हचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांकडे मात्र जो निर्णय पाठवला जातोय. तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय आपण पाहतोय. फेर फलंदाज बाद आहे. विकेट आली. मोक्याच्या क्षणी येणाऱ्या विकेट बावधन संघाच्या अडचणी वाढवतात. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर संघाचा संघनायक किरण कुंभार, एक अनुभवी खेळाडू ज्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचे 10 चेंडू 21. प्रयत्न करायचे. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला पराभवाची भीती केव्हाच वाटत नाही. तोच विश्वास घेऊन लढायचंय. आज संघाच्या विजयासाठी प्रयत्न करायचा. आज स्वतःला सिद्ध करायचंय. प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वतःला सिद्ध करावं लागेल. हा चेंडू पुन्हा मैदानाच्या आतमध्ये मिस्टाइम स्ट्रोक स्वतःच्या फॉलोमध्ये अडवला. तिथे धावाचा प्रयत्न. डेंजर एंडला किरण कुंभार. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय पुन्हा पाठवलाय. फलंदाज आपल्या खेळामध्ये पोहोचला आहे की नाही त्याचा चेक केलं जाणार आहे. एक सोल्टी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता. एक धाव नोंदवण्याचा प्रयत्न होता. खेळपट्टीवरती असताना चेंडू नक्कीच तिथे बराचसा रोमांचक थरार पाहायला मिळतोय. पाहायचंय तिसरे पंच काय निर्णय कळवणार. क्रिकेट.च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह कव्हरेज करतोय. तर टीमचा आधार घेतला जातोय. महेश जाधव सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये.
तिसऱ्या पंचांचा निर्णय OUT आउट. फलंदाज धावबाद. एका पाठोपाठ विकेट येत आहेत. एका पाठोपाठ फलंदाजला मात्र माघारी पाठवलं जाते. डगआउट मध्ये पाठवलं जातं. आराम करण्यासाठी नक्कीच पाठवलं जातंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येईल रोहित. षटकार चौकार खेळण्याची क्षमता रोहितकडे देखील आहे. तो नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 9 चेंडू 21. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च झाली आहे. 12 चेंडू 22चा सामना आता 9 चेंडू 21 वरती आला. प्रयत्न करतायत इथे दोन्ही संघ संघर्ष करतात. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. पाहायचं विजय कोणाला मिळणार. हा चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. तिथे बॅटाने बॉलचा संपर्क नाहीये. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चेंडू डॉट आला. पुन्हा निर्धाव चेंडू. धावफलकावरती नक्कीच नियंत्रण बनवतोय. सामन्याची दिशा बदलली जाते. येणाऱ्या निर्धाव चेंडूने समीकरण बरंचसं अवघड होतंय. 31 धाव्यांवरती संघाचा धावफलक स्थिर आहे. क्रिकेटच्या मैदानावरती असो आयुष्याच्या रंगमंचावरती आत्मविश्वास नावाचा वजीर तुमच्याकडे असेल ना तर मात्र तुम्हाला लढण्यासाठी बरीचशी प्रेरणा मिळते. तोच आत्मविश्वास घेऊन मात्र गोलंदाज लढतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. यावेळेस मात्र चेंडू हवे. क्षेत्ररक्षक आलाय तिथे मात्र झेल निसटला आणि त्यानंतर धडपड पाहायला मिळते चेंडू थांबवण्यासाठी. चेंडू थांबवलाय जरूर परंतु चेंडू हातामध्ये येत नाही. कलेक्शन तिथे खराब. चेंडू मात्र तिथे हातामध्ये आला नाही. गडबड गोंधळ चुका होत आहेत. चांगली गोलंदाजी झाली परंतु चुका करून चालणार नाही. एक छोटीशी चुकी एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते. चुकी झाली तिथे जिथे एकही धाव नव्हती. जिथे झेल झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. तिथे झेल सुटला आणि त्यानंतर मात्र 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 3 धावेने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत त्या 34 धावा. शेवटचे 7 चेंडू 18 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे. एका बाजूने आक्रमक फटका हवाय. एका बाजूने षटकार चौकार अपेक्षित आहे. तो दुसऱ्या बाजूने एक दुहेरी धाव किंवा विकेट किंवा निर्धाव चेंडू इथे मात्र किमसोडीत संघासाठी महत्वाचा असेल. महत्वाचा चेंडू असेल या षटकातील अखेरचा चेंडू. गोलंदाज तयार. प्रसाद ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस. गती परिवर्तन. एस्टांच्या मागे टिपलाय झेल. विकेट आली. फलंदाज रोहित बाद. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 34 धावा धावफलकावरती आहेत. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ आतापर्यंत मागे गेलाय. पहिल्या डावातील पहिले 18 चेंडू 50 धावा. त्यानंतरच्या 12 चेंडू मध्ये एक. दुसऱ्या डावातील पहिले 18 चेंडू त्यामध्ये बनवले होत्या 30 धावा. त्यानंतरच्या 6 चेंडू मध्ये आल्या 4 धावा. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. रोखायच्यात 18. पाहायचंय कोणता गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज षटक क्रमांक 5 घेऊन मारुती केमचा अनुभवाकडे गेलाय. संघाचा संघनायक अनुभवाच्या ताकदीवरती नक्कीच लढण्याचा प्रयत्न आहे. पाहायचंय गोलंदाज इथे आपल्या अनुभवाचा कशा प्रकारे फायदा घेईल. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 18 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झालाय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी आशिष सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती उभा आहे. पहिल्याच बॉल वरती जबरदस्त तडाखा. हा तडाखा नव्हता तर भाऊधन करंडकाचा धूम धडाका होता. षटकार. प्रचंड मोठं आक्रमण केलंय. पहिल्याच बॉल वरती मात्र खेळलेला षटकार. अवघड समीकरण सोपं करण्यासाठी आक्रमक पवित्र धारण केलं. पहिल्या बॉल पासून स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा त्या 40 धावा. अनुभवाच्या ताकदीवरती लढायचंय. तुम्ही किती पाऊस काळे पाहिले त्यापेक्षा त्या पावसात किती चिखल तुडवला. किती उन्हाळे पाहिले त्यापेक्षा त्या उन्हाचे किती चटके सोसले आणि किती विजयाच्या वाटा शोधल्या हे महत्वाचं आहे. अनुभवाच्या ताकदीवरती विजयाच्या दिशेने वाटचाल करायची गोलंदाजाला. यावेळेस हा चेंडू चांगला होता. वेगवान होता. शरीराच्या दिशेने होता. धावेसाठी नकार कळवला. थांबवलंय. विश्वास दाखवलाय स्वतःवरती विश्वास दाखवला. आशिषने थांबवलं. तिथे माघारी पाठवलं. चेंडू डॉट येतोय. निर्धाव येतोय चेंडू मैदानाच्या आतमध्ये. विश्वास नक्कीच दाखवलाय. छत्री पावसाला थांबवू शकत नाही परंतु पावसामध्ये थांबण्याची
धाडस नक्कीच देते, तसाच आत्मविश्वास यशाची खात्री देऊ शकत नाही, परंतु लढण्याची प्रेरणा देते. इथे लढायचं आहे. गोलंदाज तयार मारुती. यावेळेस मिड विकेट मध्ये जबरदस्त टोला, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सुटलेला झेल किती महागडा ठरू शकतो त्याचे मात्र प्रचलित होताना पाहायला मिळते. 2 षटकार आलेत. शेवटचे 3 चेंडू, 6 धाव्यांची गरज. एक चुकी नक्कीच संघाची आता वाढलेली डोकेडुकी. एक झेल सुटला, 3 धावा आल्या. त्यानंतर मात्र आशिषला मिळालेलं जीवनदान, त्याने मात्र केलेलं मोठं आक्रमण. 6 चेंडू 18चा सामना येऊन पोहोचला. 3 चेंडू 6 वरती, 46 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट आणि इथे सामना जिंकलाय षटकाराने न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. थँक्यू. टॉस साठी या पिरंगुट संघाचा संघनायक आणि रामेश्वर क्रिकेट क्लब केमसवाडी संघाचा संघनायक. टॉस आपण प्रथम करून घेतोय, त्यानंतर 5 मिनिटांचा ब्रेक असेल. थँक्यू. सन्माननीय भरतदादा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण प्लेयर ऑफ द मॅच हा किताब देणार आहे. आणि या सामन्याचा हिरो, ज्याने मात्र 6 चेंडू मध्ये 18 धाव्यांची गरज असताना 3 षटकार खेळले, 15 चेंडू मध्ये नाबाद 35 धाव्यांची खेळी केली, आशिष कुंभार ठरतायत या सामन्यातील प्लेयर ऑफ द मॅच. डीजे. अतिशय दमदार सामना झाला. क्रिकेट कशाला म्हटलं जातं, शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा हाच तो खेळ. क्रिकेटचा महारण संग्राम, बावधन करंडक 2025 चा महामुकाबला आत्ताचा ठरला तोच मॅन ऑफ द मॅच. 1 मिनिट. संतोष दगडे पाटील यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तोच आशिष कुंभार. संघनायक एक अप्रतिम असणारा 22 स्टार उद्योन्मुक्त खेळाडू, ज्यानं अतिशय धुवाधार फटकेबाजी केली, अतिशय दमदार फटकेबाजी केली. संघ अडचणीत असताना मारल्या उत्तुंग चौकार षटकारांची आतिषबाजी, खूप दूरवरती मारले चौकार षटकार. क्रिकेट कशाला म्हटलं, तुडुंब प्रेक्षकांची उपस्थिती होती. क्रिकेट शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला गेला. कोणताही खेळाडू, कोणताही प्रेक्षक अजिबात उभा राहत नव्हता, परंतु खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणारा असा हा दमदार खेळाडू आशिषनं केला दमदार खेळ आणि संघाला पराभूत होता वाचवलं आणि विजय संपादन केला. तोच ठरतो मॅन ऑफ द मॅच आशिष कुंभार.